छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या दोघांचं नातं कसं होतं, म्हणजे वडील आणि मुलगा या दोघांमध्ये नातं कसं होतं? वडील आणि मुलगा हे नातं आपण जे समजतो आहे ती गोष्ट मला वाटतं वेगळी आहे. पहिली गोष्ट ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या जीवनामध्ये कुटुंबाला स्थान किती होतं आणि त्यांना वेळ मिळाला की नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे. पण ज्याला बरोबर. स्वराज्य नावाचं एवढं मोठं विस्तार किंवा स्वराज्य नावाचा हा एक मोठा परिवार उभा करायचा होता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कदाचित वैयक्तिक आपल्या पुत्राकडे, शिवपुत्र संभाजी महाराजांकडे द्यायला वेळ जरी नसला तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी शंभूराजांना शिकवल्या त्या फार मला महत्वाच्या वाटतात. महत्वाची गोष्ट गणेशजी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा 1659ला अफजल खान चालून येतो महाराष्ट्रावर, त्यावेळेस जेव्हा ते राजगडावरून बाहेर पडतात, प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला वगैरे, हे सगळं आपण इतिहासात ऐकतो, वाचतो. बरोबर. शिवाजी महाराज ज्या दिवशी घरातून बाहेर पडले त्यानंतर वर्षभर ते माघारी आले नाही. त्या काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या आई सईबाई साहेब सुद्धा मातोश्री त्याच्या अगोदर 5 सप्टेंबरला गेल्या होत्या. याचा अर्थ ज्या वयामध्ये मुलाला आईचं प्रेम आणि वडिलांचं छत्र हवं असतं ते सुद्धा छत्रपती शंभूराजांच्या वाट्याला हवं तसं आलेलं नाही. परंतु ही सगळी घोडदड आपल्या वडिलांची त्यांनी पाहिली. त्या काळात त्यांनी जे ऐकलं लहानपणी, जे ऐकण्यामध्ये जो विषय आला तो असा होता की होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, हे त्यांना लहानपणी 2.5व्या वर्षी ऐकायला मिळाले. त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांना ऐकायला मिळाली की शिवाजी महाराजांच्या वेशात नेबापूरच्या शिवा काशीदानं राजांचा भूमिका निभावून स्वराज्यासाठी बलिदान दिलेले. ज्या मुलाने लहानपणी ह्या बलिदानाच्या गोष्टी, पराक्रमाच्या गोष्टी, शौर्याच्या कथा ऐकल्याय तो मुलगा कधी वाया जात नसतो. ही पहिली गोष्ट आहे. आणि हे शिकायला मिळालंय. कदाचित आईवडिलांचं प्रेम समोर बसून मिळालं नसेल, पण आपल्या आईवडिलांची इच्छा काय असते हे मात्र संभाजी महाराजांना कळालंय. आणि आईच्या पश्चात सईबाई जरी नसल्या तरी मातोश्री जिजाऊ साहेब म्हणजे आपल्या आजीनं जे शिवाजी महाराजांना शिकवलंय तेच या नातवाला सुद्धा शिकवलंय. ज्या आईनं शिवाजी महाराजांना घडवलं त्याच जिजाऊ साहेबांनी जर आपल्या नातवाला घडवलं असेल तर हे दोनही मुलगा आणि नातू हे तितकेच पराक्रमी, शूर, वीर, विचारशील, गतिशील आणि समाजाच्या प्रती खरं तर विचार करणारे व्यक्तिमत्व होते. हे महत्वाचं आहे. दुसरा प्रसंग आई वडील हा भूमिका जेव्हा आपण विचारात घेतो किंवा आपण गणेशजी असं विचारलं की वडील आणि मुलगा हे नातं बघा, औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्याला शिवाजी महाराज संभाजीराजांना घेऊन आग्र्याला गेलेत आणि संभाजी महाराज तिथे गेले असताना संभाजी महाराजांचा त्यावेळेसचा जो 9वा वाढदिवस आहे म्हणजे 14 मेचा 1666 मधला तो सुद्धा औरंगजेबाच्या कैदेत झाला असणार आहे. अलीकडच्या मुलांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महापुरुषांच्या वाट्याला स्वतःच्या आनंदासाठीचे दिवस कधीच आले नव्हते किंवा स्वतःच्या आनंदासाठी त्यांनी कधीच या गोष्टी केल्या नाही. ह्या समाजाच्या, राष्ट्राच्या, या भूमीच्या साठी केलेल्या गोष्टी आहे. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेतून सुटायचं आहे ही कल्पना सुद्धा संभाजीराजांनीच लक्षात आणून दिलेली आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ती कशी तर ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांना आग्र्याच्या कैदेत ठेवण्यात आलं त्यावेळेस ज्या खोलीत त्यांना रात्रीचं झोपायची वेळ यायची त्या खोलीत सुद्धा एका ठिकाणी संभाजीराजे कधी झोपले नाही. आज ह्या जागेवर, उद्या त्या जागेवर, शत्रू काय चाल करेल हे लक्षात घेऊन ते हे 9 वर्षाचे संभाजी महाराज वागत होते. आणि त्यावेळेस संभाजी महाराजांनी असं सांगितलं होतं, जर मी राजगडावर आजारी पडलो असतो तर माझ्या सगळ्या मातोश्रींनी माझ्यासाठी किती माझे लाड पुरवले असते. हा विचार जेव्हा संभाजीराजांनी शिवाजी महाराजांना ऐकवला तेव्हा शिवाजी महाराजांना आजारी पडण्याची कल्पना ही इथं सुचलेली. बरोबर. आपला मुलगा हा आपल्यापेक्षा काकणभर पुढे आहे हे वडिलांना जाणवलेली गोष्ट आहे. आणि म्हणून खान तशी माती आपण म्हणत असतो, पण त्याच्याही पेक्षा मुलगा हा बापापेक्षा सुद्धा पुढे असतो. आणि त्या पराक्रमाच्या, शूरतेच्या, वैचारिकतेच्या, धडाडीच्या बाबतीत हे चित्र इतिहासात आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांच्या बाबतीत